आज दोन्ही हप्ते एकत्र सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत आज. मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे 3,000 सन्मान निधीचा हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत. साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही DBTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत आणि साधारणपणे या औचित्यासाठी आम्ही या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केली. राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज रविवार 100% गोड सुद्धा होतच आहे. कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळपासून फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता आणि मार्च महिन्याचा 21 हप्ता एकत्रितपणे दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. बघा लाडक्या बहिणींना आज रविवार आहे तरी पण तुमच्या खात्यामध्ये हे पैसे सोडण्यात आलेले आहेत. म्हणजेच उशीर झालेला आहे. उशीर झाल्यामुळे बहिणींच्या खात्यामध्ये मागचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि चालू महिन्याचा मार्च महिन्याचा हप्ता एकत्रितपणे दोन्ही हप्त्यांचे 13,000 रुपये जमा सुद्धा होतच आहे. दोन्ही हप्त्यांचे 13,000 रुपये जमा झाल्यामुळे आज सकाळपासून सर्व लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे. परंतु लाडक्या बहिणींना सकाळी तांत्रिक अडचण आल्यामुळे हे पैसे तुम्हाला आज दुपारी 12 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत परत एकदा विस्तांतर होणार आहेत. त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर येत्या 3 दिवसांमध्ये राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा सुद्धा होतच आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे जमा झालेले असतील तर आता तुमचे फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही हप्त्यांची दोन्ही महिन्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. तर एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की आज 22 फेब्रुवारी रविवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी मार्चचे 3,000 रुपये जमा होत आहेत. जेणेकरून जर तुमचा जिल्हा, तुमचा बँक खाता या प्रमुख बँकेपैकी असेल, प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला आज पैसे जमा होतील, उद्या सुद्धा पैसे जमा होतील आणि परवा दिवशी सुद्धा पैसे जमा होतील. म्हणजेच लाडक्या बहिणींना आजचे प्रमुख जिल्हे, उद्याचे प्रमुख जिल्हे आणि परवा दिवशीचे प्रमुख जिल्हे तुम्हाला सविस्तर पद्धतीने सांगत आहे. सविस्तर पद्धतीने तुम्हाला यादी वाचून दाखवत आहे. जर या याद्यांमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होतील. जर तुमचा जिल्हा उद्याच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला उद्या पैसे येतील आणि जर तुमचा जिल्हा परवाच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला परवा सुद्धा पैसे विस्तांतर होतील. बघा विचार करायला गेला तर प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा केला जात असतो. आता सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवरती राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची आज खऱ्या अर्थाने फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही हप्त्यांच्या दोन्ही महिन्यांच्या 3,000 रुपयांची प्रतीक्षा संपून जात आहे. राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासत नाही. तर बघा लाडक्या बहिणींना वेळ न घालवता डायरेक्ट आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या सविस्तर वाचून दाखवत आहे. जिल्हा तुमचा यामध्ये असेल, बँक खाता तुमचं यामध्ये असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून तुमच्या खात्यामध्ये हे पैसे खटाखट जमा सुद्धा होतच आहे. परंतु लाडक्या बहिणींना तुम्हाला फक्त फेब्रुवारी आणि मार्चचे 3,000 रुपये जमा होत नाहीत, यासोबत तुमच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा जमा होत आहेत. म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. सर्व लाडक्या बहिणींची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना सविस्तर आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी तर वाचून दाखवणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो सरकारच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना आज खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम करण्यात आलेलं आहे. विचार करायला गेलं तर अमेरिका, इराण, इस्रायल या 3 देशांमध्ये जे पण काही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे या परिस्थितीमुळे राज्यामध्ये गॅस कनेक्शनचा तुटवडा पाहायला मिळत आहे. त्यामुळे कुठेतरी लाडक्या बहिणींची तारांबळ उडालेली आहे. या दृष्टिकोनातून लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शन
कनेक्शनचं टेन्शन घ्यावं लागणार नाही, यासाठी गॅस कनेक्शनचे पैसे वितरित केले जात आहेत। राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणी सकाळपासून खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। तर बघा, एकंदरीत गॅस कनेक्शनचे पैसे आणि लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च 3000 रुपयांचा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये बहिणींच्या खात्यामध्ये कशा पद्धतीने जमा होत आहे याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती देत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे फेब्रुवारी मार्चच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, सविस्तर जिल्हे आणि बँका तर पाहणार आहोत, परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्या लाडक्या बहिणींची केवायसी पूर्ण झालेली असेल, ज्या लाडक्या बहिणींची केवायसी अर्धवट राहिलेली असेल किंवा ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलेले नसेल, तर त्या लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ सविस्तर पहा। कारण भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांची केवायसी पूर्ण झालेली दाखवत आहे, परंतु खरोखर त्यांची केवायसी न झाल्यामुळे त्यांना फेब्रुवारी मार्चचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे जमा होणार नाही। त्यामुळे केवायसी पूर्ण असेल, अर्धवट असेल, केले नसेल, या 3 प्रकारच्या लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ सविस्तर पहा, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की तुमच्याच खात्यामध्ये आज पैसे जमा होत आहेत का, की तुमचा अर्ज अपात्र करण्यात आलेला आहे का, तुमचे महिन्याचे 1500, वर्षाचे 18000 रुपये बंद करण्यात आलेले आहेत, याची तुम्हाला सविस्तर माहिती सांगत आहे। आता बघा, लाडक्या बहिणींना विचार करायला गेला तर आज पैसे जमा होतील, उद्या पैसे जमा होतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमा होतील, अशा प्रकारच्या तुफान बातम्या व्हायरल होत होत्या। परंतु यापुढे अशा प्रकारच्या बातम्या व्हायरल होणार नाही, अशा प्रकारच्या सर्व बातम्यांना आता ब्रेक देण्यात येत आहे। कारण बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवरती खुश तर झालेल्या आहेत आणि लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। बघा, लाडक्या बहिणींना विचार करायला गेला तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम हे दिलेला शब्द पूर्ण करत असतात। यांच्या माध्यमातून शब्द देण्यात आलेला होता की राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या लाडक्या बहिणी गरजू असतील, योजनेच्या लाभार्थी असतील, त्या सर्व लाडक्या बहिणींना वेळेवरती पैसे जमा होतील। आणि तुम्ही सुद्धा पाहत आहात, जरी थोडाफार उशीर झालेला असला तरी पण हे पैसे जमा होत आहेत। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासत नाही। तर बघा, लाडक्या बहिणींनो, सविस्तर आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी वाचून तर दाखवत आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींना जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पहा, जेणेकरून तुमचे फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांच्या दोन्ही हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। बघा, लाडक्या बहिणींना जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी तर आपण सविस्तर पाहणार आहोत, परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या खात्यामध्ये आज सर्व मिळून किती पैसे सोडले जात आहेत, कोणाला पैसे सोडले जात आहेत आणि कोणाला पैसे सोडले जात नाही, त्याची माहिती ऐकल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण येणार आहे। बघा, लाडक्या बहिणींना विचार करायला गेला तर मागच्या 1.5 वर्षांपासून सर्व लाडक्या बहिणींना सुरळीतपणे पैसे जमा होत आहेत। प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा होत आहेत, कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होत नाही। म्हणजेच लाडक्या बहिणींना हे सरकार देणार आहे, हे सरकार घेणार नाही। एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार आता बहिणींची प्रतीक्षा संपवली जात आहे। बहिणींच्या खात्यामध्ये विचार करायला गेला तर नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे सोडले, मकर संक्रांतीच्या निमित्तानं पैसे सोडण्यात आलेले होते, जानेवारीचा हप्ता सुद्धा बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारीच्या दरम्यान सोडण्यात आला। आता बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा लागलेली होती, तर ती प्रतीक्षा आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये संपवण्यात येत आहे। सर्व लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे, कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होत नाही। ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, योजनेच्या लाभार्थी आहेत, त्या सर्व लाडक्या बहिणींना दिलासा मिळून त्या सर्व लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, सविस्तर पद्धतीने आता आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी वाचून तर दाखवत आहोत। त्यामुळे जिल्हे आणि बँका सविस्तर पहा, परंतु जिल्हे आणि बँका सविस्तर पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर 3 कामे केलेली असतील तरच तुम्हाला पैसे जमा होत आहेत, परंतु जर तुम्ही 3 कामे केलेले नसतील तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। तुम्ही फक्त बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाहीत। बघा, ही 3 कामे नवीन आहेत, त्यामुळे 3 कामे तुम्ही केलेली असतील तर तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज पडणार नाही, परंतु 3 कामे केलेले नसतील तर तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज पडणार आहे। आता बघा, लाडक्या बहिणींनो, 3 कामे तर तुम्हाला सांगणार आहे, परंतु ही 3 कामे पाहण्याच्या अगोदर
लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम तर यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना स्पष्टपणे आवाहन करण्यात आलेलं आहे की आमच्याकडून हप्ता सोडण्यासाठी थोडासा उशीर होत असतो, कारण राज्यामध्ये दुसऱ्या पण योजना आहेत, जसं की शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना आहे, शेतकऱ्यांसाठी PM किसान योजना आहे, शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना, कर्जमाफी योजना, अशा पद्धतीने योजना आहेत. त्या योजनांचे पैसे सुद्धा सरकारला सोडायचे असतात. त्याच पद्धतीने 60 वयावरील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या सुद्धा भरपूर योजना आहेत, त्यांना सुद्धा पैसे सोडायचे असतात. अपंगांच्या योजना आहेत, निराधारांची योजना आहेत, त्यांना सुद्धा पैसे सोडायचे असतात. त्यामुळे लाडक्या बहिणींना सर्व योजनांचे पैसे सोडायचे असल्या कारणाने लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडण्यासाठी थोडाफार उशीर होत असतो. परंतु जरी थोडाफार उशीर होत असला तरी पण यापुढे कोणालाही काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही. प्रत्येक लाडक्या बहिणींना वेळेवरती पैसे जमवतील आणि प्रत्येक बहिणींची प्रतीक्षा संपवण्यात येत राहणार आहे. तर एकंदरीत आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या सविस्तर वाचून दाखवत आहे. तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचं बँक खातं या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमवतील, परंतु जिल्हा आणि बँक नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना जिल्हे आणि बँका तर पाहणार आहोत, परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील, ज्या लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसेच मिळालेले नसतील, त्या सर्व लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे काटाकाट सोडले सुद्धा जातच आहेत. अर्धवट पैसे मिळालेल्या सर्व लाडक्या बहिणींना दिलासा तर दिला जात आहे. जर तुम्हाला अर्धवट पैसे मिळालेले असतील किंवा मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ठरत आहे, कारण मागील हप्त्यांचे पैसे वितरित करायला सुरुवात करण्यात आलेले आहे. चालू हप्त्यांचे पैसे तर मिळणार आहेत, परंतु अर्धवट पैसे मिळालेल्या सर्व लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. अर्धवट पैसे मिळालेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे सुद्धा सोडले जात आहेत. तर एकंदरीत आता आपण सविस्तर बघून घेऊया की मागील हप्त्यांचे पैसे, चालू हप्त्यांचे पैसे कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जात आहेत, कोणकोणत्या बहिणींची प्रतीक्षा कशा पद्धतीने संपवली जात आहे याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती देतच आहे. परंतु लाडक्या बहिणींना तुम्ही म्हणत असाल की भरपूर वेळ झालेला आहे तरी पण आम्हाला तुम्ही जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी वाचून दाखवलेले नाही. तर बघा जिल्हे आणि बँका तर सांगणार आहोत, परंतु 5 ते 6 प्रकारच्या बहिणींना पैसे येणार नाहीत अशी माहिती आता 5 मिनिटांपूर्वी समोर आलेली आहे. जर तुम्ही या 6 प्रकारांमध्ये मोडत असाल तर तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर हे 6 प्रकारच्या लाडक्या बहिणी कोणकोणत्या आहेत ते सविस्तर लक्षात घ्यायचे आहेत. तर बघा लाडक्या बहिणींनो, विचार करायला गेलं तर भरपूर दिवसांपासून तुम्ही फेब्रुवारी मार्चच्या हप्त्याची वाट पाहत होतात, परंतु यापुढे तुम्हाला या हप्त्यांची वाट पाहायची गरज भासणार नाही, कारण तुम्हाला दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करण्याचं काम सुद्धा केलं जात आहे. तर सविस्तर पद्धतीने आता आपण जिल्हे आणि बँका तुम्हाला सांगणारच आहोत, परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम हे तुम्हाला स्पष्टपणे आवाहन करत आहेत. त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत. तर अशा प्रकारचे घोटाळे थांबवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून KYC ची प्रोसेस लागू करण्यात आलेले होते. आता या KYC कडे भरपूर लाडक्या बहिणींनी दुर्लक्ष केलेले होते. भरपूर लाडक्या बहिणींनी KYC केलेले नव्हते. राज्यातील ज्या लाडक्या बहिणींनी KYC कडे दुर्लक्ष केलेलं होतं, ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेले नव्हते, तर अशा लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा धक्का दिला जात आहे. म्हणजेच KYC न केलेल्या बहिणींचे अर्ज अपात्र केले जात आहेत आणि त्यांना पैसे सोडण्यात येणार नाहीत. परंतु ज्यांनी KYC केलेले आहे, पूर्ण KYC झालेले आहे, अशा लाडक्या बहिणींना आता दिलासा दिला जात आहे. म्हणजेच त्यांच्या खात्यामध्ये जानेवारीचे पैसे सोडण्यात आलेले होते, आता फेब्रुवारी मार्चचे 3,000 रुपये जमा सुद्धा केले जातात. परंतु लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती आहे की तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा DBTच्या माध्यमातून सोडला जात आहे. म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या माध्यमातून हे पैसे सोडले जात आहेत. आता या DBTची लिमिट एका दिवसाला सरासरी 35 लाख
बहिणींची आहे, त्यामुळे एका दिवसामध्ये सर्वच जिल्ह्यातील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यास शक्य होत नसतं. त्यामुळे 3 दिवसांची निवड करण्यात येत असते आणि सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे. 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यांमधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना आज कोणत्या जिल्ह्यामध्ये, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये, परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहे, तर त्याचे संपूर्ण सविस्तर माहिती तुम्ही ऐकायची आहे, जेणेकरून तुमचे प्रतीक्षा संपून जाईल. तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमवतील आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडके बहिणींनो, सविस्तर जिल्हे आणि बँका तुम्ही पाहायच्या आहे. जिल्हे आणि बँका पाहिल्या की तुम्हाला दिलासा मिळून तुमची प्रतीक्षा सुद्धा संपून जात आहे. परंतु लाडके बहिणींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 5 प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत. 5 प्रकारच्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर बघा या ठिकाणी आता आपण 5 प्रकारच्या बहिणी कोणकोणत्या आहेत ते सविस्तर सांगत आहोत. परंतु 5 प्रकारच्या बहिणी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणीनं महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का हे तुम्ही तपासायचं आहे. राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची 3 कामे केलेली असतील त्यांना दिलासा मिळत आहे, त्यांची प्रतीक्षा संपवली जात आहे. तरी 3 कामे तुम्हाला सविस्तर सांगतो. बघा, सर्वात महत्त्वाचं पहिलं काम म्हणजे तुमचे आधार कार्ड हे बँकेशी लिंक केलेले असायला पाहिजे, त्याची डीबीटी ॲक्टिव्ह असायला पाहिजे. यानंतर दुसरं सर्वात महत्त्वाचं काम आणि तिसरं त्याच्यापेक्षा महत्त्वाचं काम आहे. तर बघा, दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुम्ही लाडक्या बहिणी आहात तर तुम्ही KYC पूर्ण केलेल्या लाडक्या बहिणी असायला पाहिजेत. आणि सर्वात महत्त्वाचं तिसरं काम म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये राहत आहात. यासाठी लाडक्या बहिणींना तुम्ही काय करायचं आहे, तिसरं काम म्हणजे तुम्ही राज्यामध्ये राहत आहात. यासाठी तुम्हाला तुमचे पॅन कार्ड, आधार कार्ड सोबत, आधार कार्ड बँक खात्यासोबत अशा पद्धतीने सर्व गोष्टी लिंक करायच्या आहेत, जेणेकरून काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही आणि पैसे खटाखट तुमच्या खात्यामध्ये जमाच होत राहतील. आता बघा लाडक्या बहिणींना कामे कोणकोणती करायची आहे ते आपण सविस्तर पाहिलेलं आहे. आता आपण डायरेक्ट जिल्ह्यांची यादी, बँकांची यादी सविस्तर वाचून दाखवत आहे. परंतु जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 6 प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत. 6 प्रकारच्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर या 6 प्रकारच्या लाडक्या बहिणी कोणकोणत्या आहेत ते तुम्हाला सविस्तर सांगत आहे. तर बघा, 4 प्रकारच्या लाडक्या बहिणी पाहून घेऊयात. परंतु या अगोदर आपल्याला जिल्हे आणि बँका सुद्धा पाहायचे आहे, त्यामुळे शेवटपर्यंत जिल्हे आणि बँका पहा. बँका आणि जिल्हे पाहिले की तुम्हाला दिलासा मिळून तुमची प्रतीक्षा सुद्धा संपून जात. आता बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत आता आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी पाहणारच आहोत. परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम तर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी आहेत, तर अशा सर्व लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. सर्व लाडक्या बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, सविस्तर आता आपण जिल्हे आणि बँका तुम्हाला वाचून दाखवत आहे. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, लाडक्या बहिणी विचारपूस करत होत्या की आम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता, मार्च महिन्याचा हप्ता हा 21 रुपयाप्रमाणे सोडण्यात येणार आहे का? तर बघा लाडक्या बहिणींना अजून 21 रुपयांचा निर्णय झालेला नाही. तशा प्रकारे शासन निर्णय काढण्यात आलेला नाही. त्यामुळे 21 रुपयांच्या फोनवरती विश्वास ठेवू नका. सध्याच्या स्थितीला तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे 1500 अधिक 1500 म्हणजेच प्रत्येक महिन्याचा हप्ता सध्या तरी तुम्हाला 1500 रुपयाप्रमाणेच वितरित केला जात आहे आणि तशा पद्धतीने सोडला सुद्धा जातच राहणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, याकडे तुम्ही दुर्लक्ष करायचं नाही. आता बघा 6 प्रकारच्या लाडक्या बहिणी सांगतो. बघा, पहिला प्रकार ज्या बहिणींनी गुढीपाडव्यानिमित्त 4 चाकी गाडी खरेदी केलेली असेल. दुसरा प्रकार ज्यांच्याकडे सध्याच्या स्थितीला पांढरे रेशन कार्ड असेल. तिसरा प्रकार बघा, ज्या लाडक्या बहिणींचं वय हे 65 वर्षांच्या पुढे गेलेलं असेल. चौथा प्रकार ज्या लाडक्या बहिणींचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे गेलेलं असेल. पाचवा प्रकार ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नसतील.
आणि शेवटचा म्हणजे 6वा प्रकार म्हणजे ज्या लाडक्या बहिणींच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी कर्मचारी असेल तर अशा लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, तुमचा अर्ज अपात्र करण्यात आलेला आहे, यापुढे पैसे मिळणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत. याच्यामधील जो 14 जिल्हे आहेत तर 14 जिल्हे शेतकऱ्यांचे जिल्हे आहेत. त्यामुळे सर्वात अगोदर परभणी, बीड, अकोला, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर यासोबत गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, भंडारा, गोंदिया, नंदुरबार यासोबतच नांदेड असेल तर अशा जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला पैसे जमवतील आणि लाडक्या बहिणींनो उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे येतील. यानंतर लाडक्या बहिणींना सरकारी, सहकारी, खाजगी, पतसंस्था, सोसायटी अशा सर्व बँकेमध्ये पैसे येतील. बघा लाडक्या बहिणींनो, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 31 मार्च हे आपलं शेवटचं आर्थिक वर्ष आहे. त्यामुळे 31 मार्चच्या अगोदर बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमवण्याची दाट शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे. लवकरच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवतील. तोपर्यंत KYC आणि महत्त्वाची कामे करा.